आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या डिझेलवरती झालेला पाहायला मिळतो आहे आणि या मुळे सध्या सवलतीच्या दरात डिझेल वितरित करणाऱ्या राज्यातील 136 मच्छीमारी सहकारी संस्थांना याचा फटका बसलेला पाहायला मिळतो आहे। तर जवळपास 7,000हून अधिकच्या यांत्रिकी मच्छीमारी बोटींना देखील याचा फटका या ठिकाणी बसलेला पाहायला मिळतो आहे। मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या डिझेलच्या दरात या ठिकाणी तब्बल 23 रुपयांची विक्रमी वाढ झालेली आहे। राज्यात 7,550 यांत्रिकी मासेमारी नौकांना डिझेलचा कोटा मंजूर होतो आणि हा कोटा 136 मच्छीमारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून हा वितरित केला जातो आणि त्या माध्यमातून ही व्यवस्था चालते। मात्र मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या डिझेलच्या किमती ज्या आहेत त्या 92 रुपयावरनं आता तब्बल 115 रुपये या ठिकाणी झालेले आहेत। तर एका मासेमारी नौकेला महिन्याचा सर्वसाधारण डिझेलचा खर्च जो आहे तो काही लाखामध्ये येतो। तर सर्वसाधारण 3,500 लिटर या ठिकाणी डिझेल एका मच्छीमारी नौकेला या ठिकाणी लागतं। वाढत्या दरामुळे मच्छीमारांच्या खिशाला महिन्याला अतिरिक्त 1 लाखांचा बोजा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। कंझ्युमर वर्गवारी अंतर्गत डिझेल दरवाढ या ठिकाणी लागू केलेली आहे। यामध्ये रेल्वे, विमानसेवा आणि त्यासोबतच मच्छीमारांना दिलं जाणारं डिझेल अशांचा या गोष्टीमध्ये समावेश होतो। सध्या ही दरवाढ झाल्यामुळं मोठ्या संख्येनं याचा फटका जो आहे तो बोटीने बसलेला पाहायला मिळतो आहे आणि या बोटी डिझेल अभावी सध्या किनाऱ्यालाच या ठिकाणी उभ्या असलेल्या पाहायला मिळतात। एकंदरीतच जर बघितलं तर जी दरवाढ झालेली आहे त्याचा थेट फटका जो आहे तो मच्छीमार सहकारी संस्थांना या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। कारण याच संस्थांच्या माध्यमातून यांना वितरित केलं जाणारं जे सवलतीचं डिझेल आहे तेच या ठिकाणी महागलेलं आहे आणि त्यामुळं या संस्था सध्या अडचणीत या ठिकाणी येऊ शकतात अशी सध्या परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।